ताप असलेल्या आणि हाय बीपी व अशक्तपणा आलेल्या पेशंटला ॲडमिट करून न घेता कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने जुजबी उपचार करून घरी पाठवल्यानंतर वागदे गावातील राजेंद्र बळीराम गावडे या 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला। ही घटना 7 नोव्हेंबर रोजी घडली। बिकट अवस्थेतील पेशंटला हलगर्जीपणा करत ॲडमिट न करता घरी पाठवून देणाऱ्या डॉक्टर पल्लवी अहिर यांच्यावर कारवाई करावी आणि पेशंटच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा वागदे सरपंच संदीप सावंत, माजी नगरसेवक संजय कामतेकर, भाजपा नगराध्यक्ष अण्णा कोदे यांनी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे यांना दिला। राजेंद्र बळीराम गावडे या रुग्णाला ताप येत असल्याने त्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयास 6 ऑक्टोबर रोजी जाऊन आपली तपासणी करून घेतली। तेव्हा डॉक्टर पल्लवी अहिर यांनी औषधोपचार करून गावडे याला घरी पाठवले। त्यानंतर प्रकृतीत सुधार न वाटल्याने राजेंद्र गावडे 7 नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा ब्लड टेस्टसाठी उपजिल्हा रुग्णालयात आले। तेव्हा प्लेटलेट काउंट 36,000 तर पांढऱ्या पेशी वाढल्या होत्या। मात्र तरीही डॉक्टर अहिर यांनी राजेंद्र गावडेबाबत फिजिशियन असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शेट्टी यांना कल्पना न देता ॲडमिट न करता त्याला घरी पाठवले। त्यानंतर काही तासातच राजेंद्र गावडे यांचा मृत्यू झाला। यामुळे संतप्त झालेल्या वागदेवासियांनी उपजिल्हा रुग्णालय गाठत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शेट्टी यांना घेराव घातला। ओरोस जिल्हा रुग्णालयातून निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंगळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। अखेर डॉक्टर इंगळे यांनी पेशंटच्या केस पेपरवरील नोंदीवरून पेशंटला ॲडमिट करून अधिक उपचार होणे आवश्यक होते। डॉक्टर अहिर यांनी हलगर्जीपणा केल्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर पाटील यांच्याशी मोबाईलवर डॉक्टर अहिर यांचा हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्टच सांगितले। जोवर मयत रुग्णाच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही तोवर रुग्णाचा मृतदेह स्वीकारणार नसल्याचा इशारा संदीप सावंत, संजय कामतेकर, अण्णा कोदे यांनी दिला। दरम्यान सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत रुग्णाचे नातेवाईक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्याकडेही डॉक्टर पल्लवी अहिर यांच्यावर कारवाई करून पेशंटच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली, अन्यथा आंदोलन करून डेड बॉडी ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले। या घटनेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।